नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या श्री गोंदवलेकर महाराजांवर आपली चरित्र मालिका सुरू आहे आणि सौ सरिता अवधानी या अतिशय रसाळ सुंदर भाषेत आपल्यासमोर त्यांचे एक एक पदर उलगडून सांगतायत. मागच्या वेळी आपण त्यांच्या आई अयोध्यामध्ये गेल्या त्यानंतर उत्तर कार्य करून महाराज आता परत येणार आहेत आणि दोघांनी बोलणं अशक्य झाल्यामुळे आम्हाला तो वाटत्यावरही थांबवावा लागला. तर आता आपण त्या भागापासून पुन्हा तिथून पुढे चालू करूया. तर आपण चालू करावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. श्रीराम. आईचं निर्वाण झालं त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून महाराजांनी साधना तिथे नामस्मरणाचा उत्सवच जणू काही ठेवला होता, सोहळा ठेवला होता. आणि नामस्मरण आणि भजन कीर्तन अशा सगळ्या म्हणजे पारमार्थिक संपूर्ण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं होतं की फक्त परमार्थाचं चिंतन तिथं चालू राहील आणि हा. कुठलाही दुखवटा असा तिथे असू नये अशा कटाक्षांनी त्यांनी सगळं नामस्मरण वगैरे ठेवून आईला पुढची गती दिलेली होती. आणि असं मग आईचं उत्तर कार्य वगैरे करून महाराज आता इंदोरला आलेले आहेत. आणि इंदोरमध्ये भैयासाहेब मोडक म्हणून त्यांचे चांगले शिष्य भक्त साधक असे होते. त्यांच्याकडेच महाराज बऱ्याचदा मुक्कामाला असायचे. एक जिजीबाईंच्या घरी, दुसरे मोडकांच्या घरी, अशी काही ठराविक ठिकाणं महाराजांची इंदुरातली होती. तर तिथे इंदुरात आल्यानंतर एके दिवशी एक इंदूरचे एक अबकारी अधिकारी होते आणि ते महाराजांना भेटायचं म्हणून आले. आणि ते अतिशय व्यसनी आणि असे म्हणजे ज्याला आपण सात्विक म्हणू शकत नाही अशा थोडेसे तामसिक वृत्तीचे असे ते होते. आणि महाराजांचा सगळा त्यांनी गवगवा ऐकला आणि म्हणजे आता महाराजांवरती तोंडसुख घ्यायचं याच उद्देशाने ते खरं तर आलेले होते. आणि ते आले भेटायला आणि अतिशय तुच्छतेने महाराजांच्या बरोबर बोलायला लागले. हे असलं कसलं ढोंग लावलंय तुम्ही, काय स्वतःला समजता वगैरे, हे असलं तुमचं इथं आमच्या इथं काही चालणार नाही, असं तसं ते बोलायला लागले. महाराजांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले बघूया कोणाचं काय चालतं ते. आणि मग ते वाटेल तसे पुढे बोलायला लागले आणि म्हणाले जर तुम्ही माझं भविष्य सांगितलं तर मग मी तुम्हाला साधू समजेल. महाराज म्हणाले मी फक्त रामनाम जाणतो, मला बाकीचं काही समजत नाही. पण ही जी गोदू आहे ती एक साधारण 8-9 वर्षाची अशी, तर ती तुम्हाला काहीतरी सांगेल. आणि तिच्या पाठीमध्ये थाप मारली आणि ती बोलायला लागली. अजून एक 8 दिवसांनी तुझी पोरं मरतील, हाय खाऊन बायको मरेल, तुझ्या नोकरीवरती काहीतरी बालंट येईल आणि पुढं जर तू महाराजांना शरण आलास तर तुझं चांगलं होईल. हे सगळं ऐकल्यावरती तो तिथनं रागारागाने निघून गेला. आणि खरोखर एक 8 दिवसांनी पाण्यात बुडून त्याची मुलं मेली, त्याची हाय खाऊन बायको गेली आणि काहीतरी नोकरीमध्ये सुद्धा त्याच्यावरती बालंट आलं आणि आता नोकरी जाते की काय सरकारचा रोष त्याच्यावरती ओढवला गेला. आणि मग मात्र त्याला जाणवलं की खरंच आपल्याला हे सांगितलेलं होतं. मग तो धावत धावत महाराजांकडे आला आणि थोडस त्याला असं वाटलं की मी उलटा बोललो त्यांना, त्याची तर ही शिक्षा नव्हे ना, महाराजांनी आपल्याला शिक्षा दिली का असा त्याच्या मनात विचार आल्यावर महाराजांनी सांगितलं अरे मी शिक्षा करीन हा भाव सुद्धा माझ्या मनाला सहन होत नाही म्हणाले. आणि मग तो रडायला लागला. त्याच्यानंतर मग महाराजांनी म्हणजे अतिशय पश्चाताप दग्ध तो झालेला होता. मग त्याला महाराजांनी जवळ घेतलं, म्हणाले तेव्हाच मी तुला जवळ घ्यायला बघत होतो पण तू आला नाहीस. ही आपली देहबुद्धी असते. आणि मग त्याला रामनाम दिलं आणि
काही दिवसांनी ते जे काय नोकरीवरती पण त्याच्या जे काय झालं होतं तो सगळा प्रकार नीट झाला आणि त्याची नोकरी पूर्ववत सुरू झाली. आणि मग मात्र तो रामनामात इतका दंगला की पुढं त्याला भगत म्हणून सगळे लोक ओळखायला लागले. म्हणजे यांच्या मनामध्ये स्वप्नात सुद्धा संतांच्या मनात कोणाला आपण शिक्षा करावी असा विचारच येत नाही. नाही, आपल्या दुर्दैवाने आपल्या समाजात ही मनस्थिती आहे की कोणाला देवाला अमुक नाही केलं तर देव रागावे, शिक्षा करेल. खरं बरोबर. असं काही असायचं कारण ही भीती देवाची जी आहे, संतांबद्दलचा तर प्रश्नच नाही, मग देवाबद्दल सुद्धा अशी भीती काय राहायचं काही कारण. कारण नाही आहे. खरंय. तेच असंच म्हणजे ह्या गोष्टीतनं महाराज आपल्याला सगळं दाखवून जगून दाखवतायत हे की हो असं काही कोणाच्याही ह्याच्यात नसतं. आणि तो उपदेश किंवा ती घटना त्या ह्याच्यातनं आपण असा बोध घेत राहतो. हो हो. असंच मग इंदुरातच असताना पुढे महाराज एकदा नैमिषारण्यात गेले. हा. भैयासाहेब मोडकांनाही त्यांनी बरोबर घेतलेलं होतं. बर. आणि नैमिषारण्यात एका गुहेमध्ये ते गेले. आणि तिथे एक योगी बसलेले होते, अतिशय ध्यानात बसलेले होते. आणि त्यांची जटा आणि दाढी अशी लांब पूर्ण जमिनीवर लोळतीये एवढी वाढलेली होती. आणि महाराज त्यांच्या समोर जाऊन उभे राहिल्यावर त्यांचं ते ध्यान उतरलं. त्यांनी डोळे उघडले आणि महाराजांना विचारलं, राम अवतार झाला का हो? आणि महाराज म्हणाले, श्रीराम झाले, श्रीकृष्ण झाले, आता कली आला आहे म्हणाले. त्या योग्याला इतकं वाईट वाटलं, तो इतका नाराज झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराजांना ते बघवलं नाही. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला श्रीरामांचं दर्शन दिलं वा. आणि त्या योग्याला मुक्ती मिळाली. त्यानंतर त्याच्या देहावरती संस्कार वगैरे करून महाराज भैयासाहेबांना घेऊन परत निघाले. आणि वाटेत त्यांनी भैयासाहेबांना समजावून सांगितलं की देहाचा अंतकाळ आला की योगी काय करतात हे त्यांनी सांगितलं तिथे. देहाचा अंतकाळ आला की तो योगी प्राणापान कोंडून ठेवी आणि अंतकाळ टाळत असे. रामाचा अवतार होऊन गेला पण हा मात्र तसाच राहिला आणि आता त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे योगी आपण म्हणतो की म्हणजे बरेच वर्ष किंवा युगानुयुग अजूनही आपल्या हिमालयात वगैरे साधना करताना दिसतात. तर त्याच्यामधलं हे काहीतरी गूढ रहस्य आहे जे मलाही हा म्हणजे योग माहिती नाहीये त्याच्यामुळे. हा हा. पण ही अशी काहीतरी प्राणपान अपान कोंडून ठेवणं वगैरे ही काहीतरी प्रक्रिया आहे हे महाराजांनी त्याच्यामध्ये सांगितलं. हा. आणि त्यानंतर आता मला वाटते 1900. हा हा हा. बोला. हरद्याला परत आले महाराज आणि तेथून मग ते नाशिकला निघाले. हम्म. नाशिकला काही दिवस राहिले आणि मग मात्र तिथून महाराज गोंदवल्यात परत आले. बर. आणि आईला बरोबर घेऊन काशीला गेलेले महाराज आता आई विना परत आलेले होते. हा. आणि सगळ्या गोंधळातल्या लोकांनाही खूप दुःख झालं होतं कारण गीतामाईवर प्रचंड प्रेम होतं त्या लोकांचं. एक आधार होता तिचा, प्रेमाचा आधार होता आणि तो हरपला होता. त्याच्यामुळे लोक खूप महाराजांना भेटायला येत असत. त्यानंतर असाच काही काळ गेला आणि साधारण 1896च्या काळामध्ये म्हणजे आईच्या निर्वाणानंतरचा हा थोडासा काल आहे, मोठा दुष्काळ पडला. आणि नेहमीप्रमाणे महाराजांनी लोकांना काही ना काही काम दिलं. त्यांना एक वेळ भाकरी आमटीचं जेवण ते देत होते. आटपाडीला ब्राह्मणांना अनुष्ठानाला ठेवलं आणि त्यांनाही त्यांचं रोजचं अन्न मिळेल अशी व्यवस्था केली होती. त्यांना वस्त्र पुरवली होती. अशा रीतीनं दुष्काळात त्यांना सर्व लोकांना सांभाळून घेणारे
असे हे उदार अंतःकरणाचे महाराज इथं दिसून येतात. त्यानंतर असाच महाराजांचा हे आपण बघितला होता एक प्रसंग, तो 1897 म्हणजे या दुष्काळानंतरचा, की ज्या वेळेला महाराज सगळ्या लोकांना म्हणाले की मी आता नैमिषारण्यात जातोय, आणि टांग्यात बसून ते निघाले, त्यावेळेला रामरायांनी अश्रू ढाळले होते. आणि हा प्रसंग आपण आधी बघितलेला आहे. आणि ह्या प्रसंगानंतर म्हणजे याच्या आधी काही काल त्या औंधच्या जेकब ह्या अधिकाऱ्यांनी महाराजांवरती जो विषप्रयोग केला होता, त्याच्यातून महाराजांना दम्याचा त्रास सुरू झाला होता. पण तरीही दमा झाला तरीही महाराजांचं कार्य हे अव्याहत चालूच होतं. काही काही वेळेला तर म्हणजे दमा सुरू होतोय म्हणेपर्यंत ते काहीतरी कार्य करायला घ्यायचे, आणि त्यावेळेला दम्याचा त्रास काही नाही, आणि ते काम पूर्ण झालं की परत त्यांचा दमा उफाळून यायचा. असं त्यांचं कार्य हे चालूच होतं. त्याच्यानंतर एकदा ते सांगलीला गेले होते. हे भ्रमण तिथं चालूच होती महाराजांची, त्याच्यात कुठे खंड नाही. सांगली इथं आले, तिथं एक पोस्टमास्तर होते, त्यांचं नाव होतं विष्णुपंत नगरकर. चांगले भाविक होते, शिवभक्त होते, शिवाची प्रचंड भक्ती त्यांच्या मनामध्ये. आणि त्यांच्यामध्ये एकच एक गोष्ट अशी होती की ते शिवभक्त असल्यामुळे विष्णू भक्तांना ते वैरी म्हणायचे. म्हणजे कधी कधी श्रीकृष्णाच्या लीलांची पण ते चेष्टा मस्करी करायचे. आणि हे सगळं महाराजांनी जाणलं होतं. खरं तर त्याची भक्ती ही अचाट होती. त्याच्यामुळे महाराजांनी एके दिवशी त्याला शिवपिंडीतनच दर्शन दिलं. शिवपिंडीतनं महाराज प्रकट झाले, बाहेर आले शिवपिंडीतून, आणि मग त्याला उपदेश केला की अशी जी तू निंदा करतोय श्रीकृष्णाची किंवा भगवंताची निंदा करतोयस, त्याच्यामुळे तुझ्या उपासनेमध्ये वैगुण्य निर्माण होत आहे. तर असा हरिहरामध्ये भेद का करतोस? हे सगळं एकच तत्व आहे. तेव्हा असं तू कोणाची निंदा करू नकोस, तुझ्या उपासनेला कमीपणा आणू नकोस. आता इथून पुढे तू शाळीग्रामाची पूजा करायला लाग, आणि शिव तुझ्यावरती खात्रीने प्रसन्न होतील, असं त्यांना सांगितलं. आणि म्हणाले आपली भेट होईल परत, कारण ते नुसते शिवपिंडीतून प्रकट झालेले होते, पण नंतर ते समक्ष प्रत्यक्ष भेटणार होते त्यांना. म्हणून आधीच सांगून ठेवलेलं होतं की परत आपली भेट होणार आहे. आणि हा जो एकदम त्यांच्या मनावरती जो ठसा बसला की शिवपिंडीतनं महाराज बाहेर आलेले आहेत, तो अंतःकरणावरती इतका परिणाम झाला की त्याच्यानंतर त्यांनी हरिहर एक मानून ही सगळी निंदा वगैरे सगळी बंद केली आणि रामनाम घेत राहिले. आणि सतत त्यांना महाराजांचंच चिंतन लागलं, त्यांचंच ध्यान लागलं, त्यांच्या भेटीची आस लागली. त्याच्यामुळे अखंड मनामध्ये महाराज एवढंच त्यांच्या चालू राहिलेलं होतं. आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांची पंढरपुरामध्ये भेट झालेली आहे. आणि ह्यांना माहिती नव्हतं, म्हणजे यांचं नाव काय किंवा काय वगैरे असं काही माहिती नसल्यामुळं पंढरपुरात एकदा ते आले असताना तिथं कोणीतरी साधू पुरुष आले तेवढंच त्यांना कळालेलं होतं. आणि मग त्यांनी चौकशी केली आणि भेट घेतली, तर साक्षात महाराजच समोर होते. आणि महाराजांनी मग त्याला ओळख दिली, काय शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना? त्याला एकदम ते अंतःकरणाला भिडलं की हेच माझं सर्वस्व आहे. आणि मग त्यांनी पूर्ण शरणागती घेतली. महाराजांनी पण त्यांना अगदी जवळ घेतलं, अनुग्रह दिला आणि सांगितलं की शंकराला सुद्धा रामनाम प्रिय आहे, तर तेच तुम्ही घेत राहा. म्हणजे कसा भेदाभेद कुठल्याही त्याच्यावरती, म्हणजे मानवी पातळीवरती तर नाहीच नाही, पण भगवंतामध्ये सुद्धा कुठे भेद नाही, हे एक तत्व आहे. हे छान उलगडून दिलं महाराजांनी.
त्यानंतर काही काळाने म्हणजे साधारण 1901 मध्ये श्री ब्रह्मानंद स्वामी म्हणजे महाराजांचे हे परमशिष्य आहेत. हा. आणि त्यांना महाराजांनी म्हणजे परमपदावर नेल्यानंतर कर्नाटकामध्ये त्यांना पुढची सेवा सांगितलेली होती. म्हणजे तिथे रामनामाचा प्रसार करायला सांगितलेला होता. ब्रह्मानंद महाराजांबद्दल आपण पुढे थोडीशी माहिती घेणारच आहोत. हो. 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 तर असं एका रामनवमीला त्यांनी श्री महाराजांना आमंत्रित केलं होतं. आणि त्यावेळेला तिकडे म्हणजे उत्सवाला जाण्याच्या आधी कर्नाटकात असल्यामुळे गदगला काही दिवस महाराजांचा मुक्काम होता. आणि तिथं एक जनार्दन पंत आठवले असे वकील होते. सरकारी क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू होतं. आणि बरीच मंडळी म्हणजे महाराज आलेत म्हणून बरीच मंडळी तिथं आलेली होती. महाराजांशी तिथे थोडीफार चर्चा, उपदेश वगैरे असं सगळं चालू होतं. आणि त्या ह्याच्यातच श्रीयुत भाऊसाहेब केतकर हे पण म्हणजे सरकारी याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं तेही सरकारी कामामध्ये होते. आणि ते गदगला होते आणि ते आठवले यांच्या घरी आलेले होते. भाऊसाहेब केतकर, आपण मागे त्यांचा एक छोटासा उल्लेख घेतला होता की त्यांना महाराजांची भेट झाली तेव्हा विचारलं होतं की तुम्ही काय करता, तेव्हा ते गीता वाचतो म्हणाले होते. आणि मग आज परत भेट झाल्यानंतर भाऊसाहेबांच्या काही लक्षात आलं नाही की आपण यांना भेटलो होतो. पण महाराजांची स्मरणशक्ती इतकी अचाट की एकदा एखादा माणूस भेटला की कायम त्यांच्या स्मरणात राहायचा. तर असं त्यांनी भाऊसाहेबांना बघितल्या अरे भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे, असं विचारलं. आणि भाऊसाहेबांना एकदम असं हे झालं की अरे आपण यांना कधी भेटलो होतो, म्हणजे हे इतकं आपलं नाव घेऊन बोलवत आहेत म्हणजे नक्की भेट झाली पण आपण भेटलेलं आठवत नाहीये. आणि मग त्यांनी पटकन परत विचारलं रोज गीता वाचता ना. आणि मग भाऊसाहेबांच्या लक्षात आला तो प्रसंग सगळा. आणि मग महाराज भाऊसाहेबांना सगळं आठवलं. आणि नंतर बेलधडीहून जेव्हा महाराज परत येत होते तेव्हा भाऊसाहेबांच्याकडं त्यांनी मुक्काम केला होता. तर असं म्हणजे एकदा बघितलेला माणूस हा त्यांच्या स्मरणात राहायचा. एकदा असेच एक शिक्षक होते. आणि महाराज असं शाळेतनं जाता जाता त्यांना बघितलेलं होतं. आणि त्या शिक्षकांची जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी पटकन ओळख दिली, तुम्ही अमुक अमुक शाळेमध्ये शिकवत होता ना. त्या शिक्षकांना पण आश्चर्य वाटलं की मी तर बघितलेलं नाही. ते म्हणे नाही तुम्ही नाही बघितलं, तुम्ही शिकवण्यामध्ये रंगलेले होता, मी खिडकीतनं तुम्हाला बघितलं होतं. म्हणजे काय म्हणायचं ह्याला. ओझरतं जरी माणसाला कोणाला बघितलेलं असलं तरी त्यांच्या स्मरणामध्ये ते कायम राहून जायचे. त्याच्यानंतर काही दिवस महाराज भाऊसाहेबांच्या घरी आले. तिथून पुढे कर्नाटकामध्ये एक कुच्ची म्हणून छोटस गाव आहे. त्या गावामध्ये महाराज आलेले होते. आणि तिथं एक कृष्णाजी पंत म्हणून होते, त्यांची भेट झाली. आणि त्यांच्याही मनात असाच विकल्प की हे काही महाराज वगैरे आहेत पण हे काही खरे साधू नाहीत. आणि मग ते महाराजांसमोर आले आणि म्हणाले की मला तुमचं साधुत्व दाखवा नाहीतर हा भोंदूपणा सोडून द्या. अगदी स्पष्टपणे म्हणजे महाराज म्हणाले मला तुमचं हे खूप आवडलं, म्हणले स्पष्टपणे तुम्ही बोलताय, स्पष्ट वक्ते आहात, हा तुमचा गुण मला खूप आवडला म्हणले. ठीक आहे मी बरं म्हणाले फक्त महाराज. आणि मग नंतर दोघांमध्ये खूप चर्चा झाली. आणि चर्चा चालू असताना एकदम ते कृष्णाजी पंत होते ते ताडकन उठले आणि पळत सुटले. काही कळेच ना ते एकदम असे का पळतायत. मग त्यांच्या मागे एक दोन माणसं महाराजांनी पाठवून दिली. अरे जा रे म्हणाले, त्यांना घेऊन या, काय झालंय बघा त्यांना. आणि हे आपले पळतच सुटले, ती मागं दोन माणसं पळतायत. त्यांनी हाका मारून मारून कृष्णाजी पंतांना थांबवलं आणि परत घेऊन आले.
परत घेऊन आल्यानंतर तिथे समोर बसून सगळ्यांनी जेव्हा विचारलं, असं का पळत सुटलात तुम्ही? ते म्हणाले, अहो काय सांगू तुम्हाला, हे महाराज म्हणजे माणूस नाहीत, माणूस नाहीयेत हे साक्षात मारुती आहेत. आणि मला मारुतीचं दर्शन झालं आणि मला ते पेलवलं नाही, म्हणून मी इथनं घाबरून पळत सुटलो म्हणाले. असे म्हणजे महाराज हे मारुतीचे अवतार होते. असंच एक काळबुवा म्हणून एक महाराज होते आणि देशपांडे म्हणून एक महाराजांकडे एक भक्त यायचे आणि ते काळबुवांकडे काही मार्गदर्शनासाठी वगैरे जायचे. आणि त्यांनी एकदा गेल्या गेल्या सगळा असा गोंदवल्याचा सगळं वर्णन वगैरे केलं आणि मग त्यांनी त्या काळबुवांनी त्यांच्या नजरेसमोर सगळा हा प्रसंग आला. त्यांनी गोंदवल्याचं वर्णन करून विचारलं त्यांना की असं असं आहे का, तिथं अमुक अमुक आहे का? आणि एकदम ते म्हणाले, अरे म्हणले, ह्या खोलीतल्या पलंगावर एक माकड बसलंय म्हणले, मोठच्या मोठं. आणि एकदम ते असे हे झाले, म्हणजे त्यांचं भान हरपल्यासारखं. आणि त्या देशपांडेंना म्हणाले, ह्यांना अजिबात सोडू नका बरं, हे साक्षात मारुती आहेत. म्हणजे अशी त्यांनी बऱ्याच जणांना प्रचिती पण दिलेली आहे. एकदा असाच आरतीचा प्रसंग चालू होता, तेव्हा पण एका गृहस्थांना ते महाराजांच्या मागे उभे होते, आरती चालली आहे आणि एकदम त्या गृहस्थांना मारुतीचं दर्शन घडलं. महाराज नव्हतेच आणि तो नंतर सगळ्यांना सांगत होता की ते महाराज नव्हते बरं का, साक्षात मारुती तिथं रामाची आरती करायला उभा होता. असेही प्रसंग महाराजांच्या आयुष्यात त्यांनी दाखवून दिलेले आहेत लोकांना. आणि मी तर म्हणते हे भाग्यवान ना खरंच. म्हणजे जरी त्यांच्या प्रश्नच मनात नाही. काही विकल्प आला, तरी तो विकल्प काढायला त्यांना साक्षात मारुतीचं दर्शन घडावं, ही काही पूर्व पुण्याई असावी त्यांची. त्याच्यानंतर एक असाच एक अजून छान असा प्रसंग आहे. बेळगावला एक मोरोपंत वकील म्हणून राहायचे आणि त्यांचं आणि महाराजांचं अशी एक दिवस चर्चा चालली होती आणि त्यांचाही म्हणजे देवावर याच्यावरती विश्वास नाही. आणि ते महाराजांना म्हणाले की मला सांगा म्हणले की देव आहे कशावरून? तर महाराज म्हणाले, आता मीच तुम्हाला विचारतो की देव नाही कशावरून? तर ते वकील काय म्हणाले की आम्ही काही देव पाहिलेला नाही, तो असता तर आम्हाला दिसला असता ना, तो दिसत नाही ह्याचा अर्थ तो नाहीये. आणि सध्या आपण खरंच ह्या युगामध्ये हे वारं खूप बघतो लोकांच्या मनातलं. तर महाराजांनी त्यांना इतकं छान उत्तर दिलं की म्हणाले, जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही असं असतं का? म्हणाले, तुम्हाला पृथ्वीचा मध्य दिसतो का? मग हिमालयातलं गौरीशंकराचं शिखर दिसतं का? तर नाही. तुमच्यातला मेंदू तुम्हाला दिसतो का? हे मिश्किल अगदी. आणि मग त्या गृहस्थांना कळेच ना की नेमकं ह्याला काय उत्तर द्यावं. मेंदू तर आहे पण मला दिसत तर नाही. मग महाराजांनी त्यांची समजूत घातली की दिसत नसलं तरी संतांनी या देवाला पूर्णपणे बघितलेलं आहे. संत कसा आहे हे ज्ञानचक्षुनी दिसतो. त्याच्यामुळे आपण इतके संत आपल्याला वारंवार सांगताय, ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवून सांगितलेलं आहे. आणि संत हे कधीच खोटं बोलत नाही, ते सत्य आणि सत्यच बोलतात. त्याच्यामुळे थोडा तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा. असे म्हणून त्यांच्या मनातला विकल्प काढला आणि त्यांनाही रामनामाला लावलं. अशा रीतीने महाराजांचं हे सगळं कधी मिश्किल, कधी थोडं आरडा म्हणजे थोडासा उसळून आवेशाने त्वेषाने बोलणं, कधी चुचकारून बोलणं, असे विविध रूप त्यांच्या प्रत्येक घटनेतनं आपल्याला दिसून येतात. आता ह्या पुढचे काही प्रसंग पुढच्या भागात बघूया आपण. नमस्कार.